सगळ्यांना 8 मार्चच्या महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते आणि समता घरेलू कामगारांनिमित्त आज जो कार्यक्रम झाला त्या प्रसंगी मला बोलवल्याबद्दल मी सगळ्यांनी मनापासून आभार मानते। नेहमीच माझं नाव सगळ्यांना माहिती आहे, सुपर्णा सनी ऐवळे। मी नेहमीच महिलांसाठी काही ना काही कार्यक्रम करत असते। यावर्षी माझं कार्यक्रम करायचं राहून गेलं कारण कार्यक्रमाच्या तारखा मिळत नव्हत्या, तर मी नक्कीच या 30 मार्चपर्यंत एक चांगला कार्यक्रम घेणार आहे। मी कल्पना मोहिते मॅडमजवळ पण निरोप देणार आहे, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला या आणि त्यावेळी मात्र प्रत्येकीला छान असं गिफ्ट मी महिलांना पण देणार आहे। फक्त सांगायचं सर सगळ्यांनाच एवढं आहे, बाहेरची लोक आलेली आहेत, देशमुख सर असतील, खरात मॅडम असतील। आता खरात मॅडमला बऱ्यापैकी सगळ्यांचा म्हणजे महिलांचा इथला अभ्यास असेल, तर मला आवर्जून अभिमानाने एक गोष्ट मंगळवार पेठेविषयी सांगावीशी वाटते की आज ज्या काही धुणभांडी करणाऱ्या महिला आहेत तर त्यांचीच मुलं आज अधिकारी झालेली आहेत आणि ही आम्हाला मंगळवार पेठेला सगळ्यात अभिमान करणारी गोष्ट आहे की जी लोक म्हणतात की ज्या माणसांकडे पण धुणभांडी करायला जातात तर त्यांची सुद्धा मुलं अधिकारी नाही आहेत, पण आमच्या पेठेतल्या ज्या महिला धुणभांडी करायला जातात त्यांचा मुलगा अधिकारी झालेला आहे, मंत्रालयामध्ये आहे आणि ही सगळ्यात मोठी अभिमान करणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे कुठलंच काम हे कमी याचं नसतं, हे मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की यांची मुलं सगळ्यात मोठ्या मोठ्या लेवलला गेलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा कुठल्याही कामाची लाज न बाळगता तुम्ही काम करत राहा, म्हणजे घराला एक हातभार लावत राहा आणि असंच तुमच्या मुलांना तुमच्या घरामध्ये काम करायला एक हातभार लावा आणि याच्या पुढेही मी प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या सोबत असणार आहेच आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी प्रत्येक वेळीच कल्पना मॅडमच्या सोबत आहे। तुम्हाला कसलीही मदत लागली तरी तुम्ही मला निश्चिंतपणे कधी पण रात्री 12 वाजता फोन केला तरी चालेल, मी इथंच राहते। त्याच्यामुळे बऱ्याच जण यातल्या महिला आलेल्या पण आहेत, माझ्या मते मी प्रत्येकाला मदत करत असते, तर तुमच्या सगळ्यांचा पण आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू द्या एवढंच मी सांगते। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या